शेवटी आज आई बोललीच, बाळा, बायको कमी शिकलेली असली तरी चालेल, पण फेसबुक व्हॉट्सॲप वापरणारी नको. आपल्या घरी कामं पण असतात. गण्या, हॅलो मित्रा, काय म्हणतोस? म्हण्या, मस्त रे एकदम. तू काय म्हणतोस? गण्या, एक काम होतं रे. म्हण्या, हां कर ना, मग नंतर बोलूयात, बाय. म्हण्या, काय भाऊ, आजकाल तुम्ही कविता नाही लिहित? गण्या, जिच्यासाठी लिहित होतो तिचं लग्न झालं. म्हण्या, मग तर तिच्या आठवणीत कविता अजून छान बनेल. गण्या, तुम्हाला कळलं नाही वाटतं, तिचं लग्न माझ्याशीच झालं आहे. वकील, हत्येच्या रात्री तुमच्या नवऱ्याचे शेवटचे शब्द काय होते? बायको, माझा चष्मा कुठाय निलिमा? वकील, मग या ठार मारण्यासारखी काय गोष्ट होती? बायको, माझं नाव मिनल आहे. एक सरदारजी मनमाड स्टेशनवरून मुंबईला जाणार असतो. गाडीत खूपच गर्दी असते. तो युक्ती करतो. डब्यामध्ये जाऊन साप साप ओरडतो. सगळे प्रवासी घाबरून बाहेर पडतात. सरदारजी आत जाऊन मस्त झोपतो. सकाळी जाग येताच खिडकीतून डोकावत एका व्यक्तीला विचारतो, कोणतं स्टेशन आहे? ती व्यक्ती म्हणते, हे मनमाड स्टेशन आहे. रात्री डब्यात आलेला साप सापडत नव्हता, म्हणून स्टेशन मास्तरने डबाच काढून टाकला. दुकानदार, बोला साहेब, काय देऊ? ग्राहक, होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या. दुकानदार, बांधून देऊ की इथेच खाणार? नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो, तर दरवाज्यात बायको हातात झाडू घेऊन उभीच असते. नवरा, अगं किती काम करशील तू? देतो झाडू माझ्याकडे. रात्रीचे 2 वाजले, झोपायचं नाही का? जरा तरी स्वतःची काळजी कर वेडे. बस, इतकं ऐकून बिचाऱ्या बायकोचे डोळे पाण्याने भरून आले. लग्न ठरवताना तिला बघायला घरातील सगळ्या मंडळींना घेऊन गेलो होतो. आता ती एकटी सगळ्यांना बघून घेते. बायको, मी तुमच्या निळ्या शर्टला इस्त्री करत होते, तेव्हा एका ठिकाणी शर्ट थोडासा जळाला. नवरा, काही हरकत नाही, माझ्याकडे तसाच अजून एक शर्ट आहे. बायको, मला माहीत होतं, म्हणूनच त्या शर्टाचा तेवढाच भाग कापून मी जळालेल्या शर्टाला लावला. विमानात बसल्यावर काही वेळाने टर्ब्युलन्समुळे विमानात खडखडाट होऊन धक्के बसू लागले आणि मागच्या सीटवरच्या काकू एकदम ओरडल्या. रस्ते तर रस्ते, मेल्यांनी आकाशसुद्धा सोडलं नाही. बाजूला बसलेले काका म्हणाले, अगं डोंबिवलीवरून जात असेल बहुतेक.